गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हे जे पार्ट 8 मध्ये पोहोचलेलं आहे. ओके, ह्या पार्टमध्ये आपण अभ्यास करणार आहे द स्ट्रक्चर ऑफ द फ्रूट अँड सीड. ओके, सो व्हॉट इज ॲक्च्युअली fruit and seed? So let us take first a definition for the fruit and seed. First we will take the definition of the fruit. So what is actually the fruit? So you know, fruit is formed after the fertilization. So the ripened ovary, जे एकदम पक्व झालेले किंवा ते मॅच्युअर झालेले ते ओव्हरी आहे, ते ओव्हरीला आपण काय म्हणतो? फ्रूट म्हणतो. पण ते फ्रूट कधी तयार होणार आहे? फर्टिलायझेशन झाल्यानंतर, बीज संकलन झाल्यानंतर तयार होणार आहे. सॉरी, बीज संकलन आपण डिटेलमध्ये फर्टिलायझेशन किंवा बीज संकलन एक पार्ट आहे, नंतर अभ्यास करणार आहे 12th स्टँडर्डमध्ये. ओके, आता ब्रीफली मी इथं सांगतो काय आहे. सपोज दिस इज द कार्पल or it is the ovary, style and stigma. Okay, so this is the style and this is the stigma. So on the stigma the pollen grains is fallen. इथं pollen grains पडलेलं आहे. हे pollen grains त्याचे ट्यूब तयार करतो आणि ते ट्यूब स्टाईल मधून असं खाली उतरणार आहे. खाली उतरल्यानंतर त्यामध्ये गॅमेट असते, ते गॅमेट इथं ओव्ह्यूल आहे, ते ओव्ह्यूल मध्ये सोडणार आहे. ठीक आहे, ओव्ह्यूल मध्ये एग आहे आणि ते गॅमेट, त्यातले एक गॅमेट आणि ओव्ह्यूलचं न्यूक्लियस किंवा ते एग हे दोन्ही एकत्र जोडणार आहे. तिथं काय तयार होणार आहे? तिथं जायगोट तयार होणार आहे. हे जायगोट मधून काय तयार होतो? एक एम्ब्रियो तयार होतो. ठीक आहे, आणि हा एम्ब्रियो मधून नंतर फ्रूट तयार, सीड आणि फ्रूट तयार होणार आहे. आणि हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर स्टिग्मा आणि स्टाईल हे सगळं बाद होणार आहे आणि तिथं राहणारे फक्त ओव्हरी आणि त्याच्या आत असलेले फर्टिलायझड ओव्ह्यूल तेवढे शिल्लक राहणार आहे. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्या आउटर साइडमध्ये असलेले ते ओव्हरीचे वॉल आहे, द वॉल ऑफ द ओव्हरी, अँड दिस वॉल ऑफ द ओव्हरी विल चेंज इन टू फ्रूट. त्यातून फ्रूट तयार होणार आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअली फ्रूट? फ्रूट मीन्स द रायपन्ड ओव्हरी. रायपन्ड म्हणजे मॅच्युअर झालेले किंवा पक्व झालेले जे ओव्हरी आहे, ते ओव्हरीला आपण काय म्हणतो? फ्रूट म्हणतो. जे फ्रूट कधी तयार होणार आहे? फ्रूट फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्रूट तयार होणार आहे. ओके, फर्टिलायझेशन एकदा झाले, फ्रूट त्याचे आउटर वॉल, जे ओव्हरीचे आउटर वॉल आहे, दॅट आउटर वॉल विल चेंज इन टू फ्रूट. सो फ्रूट इज द मॅच्युअर ऑर रायपन्ड ओव्हरी डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर तयार होणार आहे. आता आपण विचार करायचे, सर्व प्लांटमध्ये असंच आहे का? जर आपण विचार केले, सर्व प्लांटमध्ये असं नाहीच आहे. काही प्लांटमध्ये विदाउट फर्टिलायझेशन सुद्धा हे फ्रूट तयार होतो. फॉर एक्झाम्पल ग्रेप, सॉरी सीडलेस ग्रेप आहे, सीडलेस इतर काही फ्रूट आहे, ते फ्रूटमध्ये फर्टिलायझेशन होत नाही, पण तिथं काय तयार होतो? फ्रूट तयार होतो. सो इफ फ्रूट फॉर्मड विदाउट फर्टिलायझेशन, त्याला आपण वेगळं नाव दिलेलं आहे, दॅट इज नॉन एज द पार्थिनोकार्पिक फ्रूट. म्हणजे व्हॉट इज अ पार्थिनोकार्पिक फ्रूट? फ्रूट डेव्हलपिंग विदाउट फर्टिलायझेशन इज नॉन एज द पार्थिनोकार्पिक फ्रूट. बीज संकलनशिवाय फ्रूट तयार होत असेल तर त्याला आपण पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणायचं. म्हणजे आपण इथं फ्रूटचं क्लासिफिकेशन केलं ना. एक फ्रूट म्हणजे रायपन्ड, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे फ्रूट तयार होतो ते नॅचरल म्हणजे ओरिजिनल फ्रूट किंवा ते ट्रू फ्रूट म्हणू शकते आपण सगळ्या. आणि काही फ्रूट तयार होतो फर्टिलायझेशन शिवाय फ्रूट तयार होतो विदाउट फर्टिलायझेशन, दॅट इज नॉन एज अ पार्थिनोकार्पिक फ्रूट. ओके, आता आपण एखादं फ्रूट जर बघितलं, पण ते फ्रूटमध्ये त्याचे भिंत असते, त्याचे वॉल असते, आउटर कव्हरिंग असते, दॅट आउटर कव्हरिंग इज नॉन एज अ पेरिकार्प. ओके, आता ते पेरिकार्प आपण बघूया. Pericarp. So what is actually the pericarp? The wall of the fruit is known as a pericarp. सध्या ते फ्रूटचे एक बिंद आहे, त्याचे वॉल असते, त्याला आपण पेरिकार्प म्हणायचं. ओके, सपोज दिस इज द फ्रूट. हा एक फ्रूट आहे. ते फ्रूटमध्ये सपोज ए मँगो फ्रूट. सध्या फ्रूटमध्ये आउटर वॉल असते. सध्या ते आउटर वॉल आपल्याला माहिती आहे, थोडाफार हिरवा कलरमध्ये दिसतात. सध्या आउटर थोडं हिरवा कलरमध्ये एक बिंद असतात. पिकल्यानंतर ते थोडंफार रेड कलरमध्ये किंवा ते पिवळा कलरमध्ये वगैरे येतो. सर, आणि त्यानंतर त्याच्या आत जर आपण शिरले, त्याच्या आत जर वेगळं पार्ट दिसते, दॅट इज ऍक्च्युअली द सीड. त्याच्या आत सीड दिसते आपल्याला. सो दिस इज द सीड. ओके, हे सीड आणि ते आउटर कव्हरिंग आणि त्याच्या मध्ये जे पार्ट आहे ते आपण खाण्यासाठी वापरतो. सर, हे संपूर्ण त्याचं सीड कव्हरिंग आहे.
सरी हे सीड सोडून हे सीडला सुद्धा एक हार्ड कव्हरिंग असतं. हे हार्ड कव्हरिंग आणि ते खाण्यासाठी आपण वापरतो आणि ते हिरवा कलरमध्ये दिसतात. हे संपूर्ण स्ट्रक्चर आणि त्याला आपण काय म्हणायचे, पेरिकार्प म्हणायचे. काही प्लांटमध्ये हा पेरिकार्प एकदम ड्राय होणार आहे, सुकणार आहे. फॉर एक्झाम्पल पी प्लांट असेल किंवा ते भेंडी असेल, सर म्हणजे लेडीज फिंगर असं प्लांटमध्ये ते आउटर कव्हरिंग आहे ते असं थोडंफार मांसल किंवा फ्लशी दिसत नाही, ते एकदम ड्राय होतो असेल तर त्या फ्रूटला आपण काय म्हणायचं, ड्राय फ्रूट म्हणायचं. म्हणजे अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द पेरिकार्प, पेरिकार्पचे नेचर, त्याचे रूप, त्याचे कंडिशन, त्याचे नेचर काय आहे ते बघून आपण फ्रूटला क्लासिफिकेशन केले, ड्राय फ्रूट अँड फ्लशी फ्रूट. व्हॉट इज अ ड्राय फ्रूट? इफ द आउटर कव्हरिंग म्हणजे ते पेरिकार्प बिकम ड्राय, then it is known as a dry fruit. So dry and hard, it is known as a dry fruit. And if the outer covering, that is a pericarp, that become fleshy and edible झाले पाहिजे असं काही नाही, fleshy, then it is known as a fleshy fruit. Okay, असं दोन according to the nature of the pericarp, fruits are classified into dry fruit and fleshy fruit. If a fruit is a fleshy fruit, त्यामध्ये हा पेरिकार्प मध्ये 3 लेअर आपल्याला दिसते, क्लिअर 3 लेअर दिसणार आहे. ड्राय फ्रूट मध्ये हे 3 लेअर दिसत नाही, पण फ्लशी फ्रूट मध्ये आले, फॉर एक्झाम्पल मँगो मध्ये हे पेरिकार्प मध्ये 3 लेअर, क्लिअर 3 लेअर आपल्याला दिसते. सो व्हॉट आर द 3 लेयर्स? हा 3 लेयर्स आपण बघूया. ओके, हा 3 लेअर मध्ये आउटर मोस्ट लेअर मी सांगितलं तुम्हाला हिरवा कलरचे, सर दॅट ग्रीन कलर लेअर, दॅट ग्रीन कलर लेअर इज ऍक्च्युअली नोन एज द एपिकार्प. सो दिस इज द एपिकार्प, म्हणजे एकदम आउटर कव्हरिंग, दॅट इज द एपिकार्प. एपिकार्प आणि त्याच्या आत आपण खाण्यासाठी वापरणार आहे ते मांसल असलेले पार्ट, ओके, पाणी भरपूर असलेले पार्ट, दॅट इज द मिडल लेअर, इट इज नोन एज द मिसोकार्प. मिसोकार्प आणि ते नंतर आत सीड आहे, त्या सीडला एक एकदम हार्ड कव्हरिंग असतं, आपण खाण्यासाठी वापरत नाही, ते टाकून देतो, बरोबर ना. दॅट इज नोन एज द एंडोकार्प. एंडोकार्पच्या आत त्याच्या सीड दिसणार आपल्याला, एंडोकार्प. सो इन फ्लशी फ्रूट the pericarp is differentiated into epicarp outermost, middle mesocarp and inner endocarp. So endocarp plus mesocarp plus epicarp is known as what is pericarp. The pericarp fleshy fruit मध्ये 3 लेअर डिस्टिंक्ट 3 लेअर दिसते आपल्याला, हे 3 लेअर मिळून त्याला काय म्हणायचे, पेरिकार्प म्हणायचे. ड्राय फ्रूट मध्ये हे 3 लेअर सेपरेट आपल्याला नाही बघायला मिळणार आहे. सर एपिकार्प कदाचित दिसेल, पण मिसोकार्प, एंडोकार्प इतकं क्लिअरली नाही बघायला मिळणार आहे. ओके, सो नेक्स्ट त्या फ्रूटचे 3 लेअर, एक टिपिकल फ्रूट आपण घ्यायचं आणि ते फ्रूट मध्ये डिफरंट लेयर्स आपण बघायचे. सर आपण 2 फ्रूट घेतलेला आहे, एक मँगो घेतलेले, दुसरे कोकोनट. सर हे दोन्ही मध्ये त्याचे नेचर आपण बघूया आपण. त्यातले मँगो आणि कोकोनट आहे, हे दोन्ही फ्रूट एक पर्टिक्युलर फ्रूटचे व्हरायटी आहे. सर फ्रूटचे टाईप आहे, ते टाईप म्हणजे ड्रूप म्हणून एक ग्रुप आहे, ते ड्रूप मध्ये येणार आहे. सर सो मँगो आणि कोकोनट बोथ बिलोंग टू द ड्रूप व्हरायटी फ्रूट्स. ड्रूप टाईप फ्रूट्स आर क्लासिफाईड इन टू डिफरंट मेथड फ्रूट क्लासिफिकेशन केलेलं आहे. हा क्लासिफिकेशन आपण या लेवलमध्ये अभ्यास करत नाही, एनसीआरटी मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन नाहीच आहे. आपण अकॉर्डिंग टू द एनसीआरटी पद्धतीनं आता पुढे चाललेलं आहे. सो ड्रूप, उद्या जर प्रश्न विचारले नीट मध्ये, मँगो अँड कोकोनट बिलोंग टू द डॅश टाईप फ्रूट, म्हणजे उत्तर काय देणार आहे, ड्रूप टाईप फ्रूट मध्ये ते येणार आहे. आता ड्रूप फ्रूट मध्ये त्याचे एपिकार्प, पेरिकार्प आणि ते पेरिकार्प मध्ये 3 डिफरंट लेअर दिसतात. सर मग आपण सांगितले एपिकार्प, मिसोकार्प आणि एंडोकार्प. आणि दुसरी की पेक्युलॅरिटी या ड्रूप फ्रूट मध्ये ऍक्च्युअली ड्रूप फ्रूट डेव्हलपिंग फ्रॉम सिंगल कार्पेल्स. सॉरी एकच कार्पेल मधून ते तयार होणार आहे, म्हणून त्या फ्रूटला आपण काय म्हणतो, मोनोकार्पेलरी फ्रूट म्हणतात. आणि त्याचे फ्लॉवर सुपिरियर फ्लॉवर आहे. सुपिरियर म्हणजे the gynoecium present at the topmost position and all other worlds present below that, so that is a superior. म्हणजे कार्पेल्स मोनोकार्पेलरी आहे, सुपिरियर ओव्हरी आहे अँड 1 सीड, सिंगल सीड आहे. आपल्याला माहिती आहे मँगोला एकच सीड असतं, त्याच्या आत 2 सीड आत कधी आपल्याला बघायला मिळणार नाही. कोकोनटला त्याच्या आत एकच सीड असते, 2 सीड कधी बघायला मिळणार नाही. असे टाईप ऑफ फ्रूट आहे, ते फ्रूटला आपण काय म्हणायचंय, ड्रूप फ्रूट म्हणायचंय. सो ड्रूप फ्रूट म्हणजे ते मोनोकार्पेलरी, सुपिरियर ओव्हरी अँड आर 1 सीड, एक सीड, मोनोकार्पेलरी सुपिरियर ओव्हरीज अँड 1 सीड फ्रूट असेल तर त्याला आपण ड्रूप फ्रूट म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये
पेरिकार्प मध्ये 3 डिस्टिंक्ट लेअर पण दिसणार आपल्याला. 3 डिस्टिंक्ट लेअर कुठले? आउटरमोस्ट लेअर इन मँगो अँड पेरिकार्प विल डिफरन्शिएटेड इनटू द आउटर थिन लेअर दॅट इज नॉन एज द एपिकार्प. हे बघा एपिकार्प. आणि त्याच्या आत आपण खाण्यासाठी वापरणार ते साल आपण काढून टाकतो त्याला एपिकार्प म्हणायचे. आत आपण मांस असलेले ते आपण खाण्यासाठी पाणी भरपूर असलेले रस तयार करण्यासाठी वापरणार आहे त्याला काय म्हणायचंय? मिसोकार्प म्हणायचंय. आणि त्याच्या आत सीड आहे ते सीडला एकदम हार्ड कव्हरिंग असते ते कव्हरिंगला काय म्हणायचंय? एंडोकार्प म्हणायचं. एंडोकार्प एडिबल नाहीच आहे. मिसोकार्प एपिकार्प एडिबल आहे. सर सो त्याच्या आत सीड आहे. हेच आपण कोकोनट मध्ये बघितलंय. कोकोनटचे एपिकार्प इथं त्याचे सीड तेवढं दाखवलेलं आहे. त्याच्या आउटरमोस्ट आपल्याला माहिती आहे ते हिरवा कलरचं ते आपण टाकून देतो आणि त्यानंतर केसर असलेले ते पण टाकून देतो. ते हिरवा कलरचे दिसते ना कोकोनटमध्ये दॅट इज एपिकार्प. आणि ते केसर असलेले दॅट इज द मिसोकार्प. आणि त्याच्या आत गेले एंडोकार्प ते हार्ड आपण ते टाकून देतात. एंडोकार्पच्या आत ते एंडोस्पर्म दिसते आपण खाण्यासाठी ते कोबरा वगैरे म्हणतो पण ते सॉलिड एंडोकार्प आहे. आणि त्याच्या आत पाणी असते म्हणजे लिक्विड एंडोकार्प. असं दोन एंडोस्पर्म 2 टाईप एंडोस्पर्म त्यामध्ये आहे. सॉलिड एंडोस्पर्म आणि लिक्विड एंडोस्पर्म. ओके हे ड्रूप व्हरायटी फ्रूटचं पेक्युलॅरिटी आहे लक्षात ठेवायचं. सर मिसोकार्प इथं फायब्रस असते कोकोनटमध्ये. सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ए टिपिकल फ्रूट. ड्रूप टाईप फ्रूट आपण अभ्यास केलेला आहे. ड्रूप टाईप फ्रूट आहे. पुन्हा कॉम्प्लेक्स कॉम्पाऊंड फ्रूट आहे. सोरोसिस आहे आपण त्याचा अभ्यास करत नाही. ओके सो नेक्स्ट सीड. सो व्हॉट इज ऍक्च्युअली सीड? सीड म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर ऑलरेडी मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं एक कार्पल जर घेतले आपण त्या कार्पलमध्ये त्याचे स्टाईल स्टिग्मा स्टाईल अँड इथं ओव्हरी आहे. हे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असतात. हा ओव्ह्यूल फर्टिलायझेशन झाल्यावर त्यातून काय तयार होतो? एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ तयार झाले त्यातून सीड तयार होणार आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअली सीड? आणि आउटर कव्हरिंग आहे त्यातून फ्रूट तयार झाले. ओव्हरीच्या भिंत त्यातून फ्रूट तयार झाले आणि त्याच्या आत फर्टिलायझड ओव्ह्यूल आहे. ते फर्टिलायझड ओव्ह्यूल नंतर चेंज इंटू सीड. सो व्हॉट इज अ सीड? सीड इज द फर्टिलायझड ओव्ह्यूल. सर ओव्ह्यूल फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्यूल चेंज इंटू व्हॉट इज सीड. सो व्हॉट इज अ सीड? सीड इज द फर्टिलायझड मॅच्युअर ओव्ह्यूल. फर्टिलायझड मॅच्युअर ओव्ह्यूल काय म्हणायचे? सीड म्हणायचे. ते सीडला आपण जरा डिटेलमध्ये स्टडी केलंय त्याचे आउटर कव्हरिंग दिसते त्याला आपण सीड कोट म्हणायचे. बघूया आपण सीड कोट. सीड कोट आपण एखादं सीड आपण जर घेतलंय फॉर एक्झाम्पल मँगो. मँगोचे सीड जर घेतलं सपोज दिस इज द सीड ऑफ द मँगो. ते मँगोचे सीड जर घेतले त्याला आउटरमोस्ट एक लेअर असतं. हा आउटरमोस्ट लेअर थोडाफार ब्राउनिश कलरमध्ये असते. एंडोकार्प गेले एंडोकार्प म्हणजे ते हार्ड पार्ट ते काढून टाकायचे. काढून टाकल्यानंतर त्याच्या आत व्हाईट कलरमध्ये आपल्याला सीड बघायला मिळणार आहे. ते सीडमध्ये थोडं ब्राऊन कलरमध्ये एक लेअर असतं. सर दॅट इज ब्राउनिश कलर थोडं ब्राउनिश कलरमध्ये असते. दिस ब्राऊन कलर्ड लेअर दॅट इज प्रेझेंट आउटसाइड दॅट इज नॉन एज द आउटरमोस्ट लेअर. हा एक आउटरमोस्ट लेअर आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आत पुन्हा थोडं व्हाईट कलरमध्ये एक लेअर आहे. सर व्हाईट हे ब्लॅक कलरमध्ये दाखवूया आपण. सर सो द आउटरमोस्ट लेअर दॅट इज आउटर लेअर दॅट आउटर लेअर इज नोन एज द टेस्टा. इट इज नोन एज द टेस्टा. आणि इन्नर लेअर दॅट इज नोन एज द टगमन. टेस्टा अँड टगमन हे 2 लेअर तिथं असतात. टेस्टा अँड टगमन. हे टेस्टा आणि टगमनच्या आत गेले आपल्याला हे एंडोस्पर्म दिसणार आहे किंवा ते स्टोर्ड फूड दिसणार आहे. त्यामध्ये पुन्हा 2 पार्ट आहे दॅट इज द एम्ब्रिओ. दिस कम्प्लीट स्ट्रक्चर इट इज नॉन एज एम्ब्रिओ. ते एम्ब्रिओमध्ये पुन्हा आपण जरा नीट अभ्यास केले त्यात 2 महत्वाचे पार्ट दॅट इज रॅडिकल अँड एम्ब्रिओनल ऍक्सिस. रॅडिकल एका बाजूला रॅडिकल आणि त्याच्या उलट बाजूला तिथं प्लिम्यूल म्हणून एक पार्ट आहे आणि एम्ब्रिओनल ऍक्सिस. आपण हे मँगोचे तिथं बाजूला ठेवूया. आपण हे स्ट्रक्चर अभ्यास करण्यासाठी आपण हा सीड आपण बघूया. दिस इज द बेटर फॉर द स्टडी द स्ट्रक्चर ऑफ द सीड. ओके आता त्यामध्ये टेस्टा अँड टगमन दिस इज द आउटर सीड कोट त्याला सीड कोट म्हणतो आपण. आणि दिस इज द एम्ब्रिओनल ऍक्सिस. हा एम्ब्रिओनल ऍक्सिस मध्ये एम्ब्रिओ दिस कम्प्लीट इज एम्ब्रिओ. एम्ब्रिओनल ऍक्सिस मध्ये एका बाजूला असं आपण जर ग्राउंड नट जर घेतलंय सर त्याच्या एम्ब्रिओ अभ्यास करायला जरा जास्त उपयोग पडते आपल्याला. दिस इज द एम्ब्रिओनल ऍक्सिस. हा एम्ब्रिओनल ऍक्सिस म्हणायचा. हा एम्ब्रिओनल ऍक्सिस मध्ये दोन्ही बाजूला जे दिसते हे ग्राउंड नट भुईमुग.
ग्राउंडनट मध्ये आपण खाण्यासाठी वापरणार आहे. दिस इज द कोटिलिडन, याला आपण कोटिलिडन म्हणतो आपण. कोटिलिडन त्यामध्ये फूड स्टोअर करून ठेवलेलं आहे कोटिलिडन. आणि त्याचं दिस इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस. हे एम्ब्रियोनल ऍक्सिस मध्ये एक पॉइंट आहे, त्या पॉइंट मधून एम्ब्रियोनल ऍक्सिस वरती खाली सुरू होतो. दिस इज द फर्स्ट नोड. सर त्याला आपण फर्स्ट नोड म्हणायचं, नोड. आणि दिस इज वरती गेलेले पार्ट आहे, दॅट इज नॉन एज द प्लिम्यूल. प्लिम्यूल, ते प्लिम्यूल मधून काय तयार होणार आहे, शूट तयार होणार आहे. प्लिम्यूल म्हणजे स्टेम, ब्रांचेस, लीफ वगैरे तयार होणार आहे, त्याला प्लिम्यूल म्हणायचं. आणि खाली उतरलेले जे पार्ट आहे दॅट इज नॉन एज द रॅडिकल. रॅडिकल अँड प्लिम्यूल. हा डायग्राम स्ट्रक्चर अभ्यास करण्यासाठी जास्त आपल्याला उपयोग पडणार आहे याच्यापेक्षा. ठीक आहे. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ द सीड. म्हणजे सीडला काय काय असते, सीडला एक सीड कोट असणार आहे, सीड कोट. आणि त्याच्या आत एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओला एम्ब्रियोनल ऍक्सिस असते. एम्ब्रियोनल ऍक्सिसला एका बाजूला रॅडिकल असते आणि दोन साईडमध्ये कोटिलिडन असणार आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला वरच्या बाजूला प्लिम्यूल आणि खालच्या बाजूला रॅडिकल. ओके. हे आपण मोनोकोट रूट आणि डायकोट रूट असं म्हणतो आपण. एक कोटिलिडन, दोन कोटिलिडन असेल तर त्याला आपण डायकोटिलिडन म्हणायचं. डायकोटिलिडनला एक्झाम्पल ग्राम अँड पी, वाटाणा वगैरे. आणि मोनोकोटिलिडनला एक्झाम्पल आपण राईस, वीट, जॉवर, मेस, मक्का, हे सगळं मोनोकोट एकच कोटिलिडन असते. ओके. सो लेट अस स्टडी समथिंग डिटेल अबाउट दॅट. इथं आपण स्टडी करणार आहे स्ट्रक्चर ऑफ द डायकोटिलिडन सीड. डायकोटिलिडन सीड म्हणजे दोन कोटिलिडन असलेले सीड, त्याला आपण डायकोटिलिडन सीड म्हणायचं. त्या डायकोटिलिडन सीडला सीड कोट आहे, ते सीड कोटमध्ये मग मी सांगितलेलं आउटर लेअर आणि इन्नर लेअर. आउटर लेअरला आपण टेस्टा म्हणायचंय, इन्नर लेअरला काय म्हणायचंय, टगमन म्हणायचंय. टेस्टा अँड टगमन. तुम्ही घरामध्ये मोड आलेले मडकी जर बघितले, ते मडकी वॉश करत असताना त्याचे आउटर कव्हरिंग आहे, मोड आलेले, हे जर वरती गेले हे खाली उतरलं असं दिसते. त्याचं आउटर कव्हरिंग आहे, ते आउटर कव्हरिंग हार्ड असते. हार्ड असलेलं ते आउटर कव्हरिंग त्याला काय म्हणायचंय, टेस्टा म्हणायचं. दिस इज द टेस्टा. ते मोडाले मडकी वॉश करताना आपल्याला दिसते, म्हणजे थोडंफार ब्राऊन कलर मध्ये एक निघून पडतंय ना, त्याला टेस्टा म्हणायचं. आणि त्याच्या आता व्हाईट करते, वॉशिंग करताना व्हाईट कलरचे पण पडतात, दॅट इज अ टगमन. टेस्टा अँड टगमन हे मडकीमध्ये क्लिअरली दिसते, आपल्याला घरामध्ये आपण वापरतो. त्याच्या आत ते व्हाईट कलरमध्ये दिसतंय, दॅट इज ऍक्च्युअली कोटिलिडन. हा कोटिलिडन दोन असेल तर डायकोटिलिडन आणि एक असेल तर मोनोकोटिलिडन म्हणायचं. आणि त्यातून एक वरती गेलेलं दॅट इज प्लिम्यूल आणि खाली उतरले दॅट इज रॅडिकल. आता डायकोटिलिडन सीड मध्ये दोन कोटिलिडन, दिस इज द कोटिलिडन. आणि त्याच्यामध्ये एम्ब्रिओ ऍक्सिस हे मध्ये दिसतं ना, दिस इज द कोटिलिडन दोन्ही बाजूला. दिस इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस मध्ये खालच्या बाजूला रॅडिकल आणि वरच्या बाजूला प्लिम्यूल. हे दोन्ही जोडलेले मधले पॉइंट आहे, दॅट इज द फर्स्ट नोड. ओके. आणि त्यामध्ये एक बारीक ओपनिंग, ते एका बाजूला एक ओपनिंग दिसतं, दॅट ओपनिंग इज नॉन एज द मायक्रोपाईल. इथे एक मायक्रोपाईल दिसतं. सॉरी, मायक्रोपाईल आणि हायलम म्हणून एक पार्ट आहे. हायलम ते मी दाखवतो तुम्हाला, हायलम म्हणजे काय आहे. आता त्यामध्ये एक सीड आपण जर घेतले, असं एक सीड जर घेतलंय, कुठलं तरी एक वाटाण्याचे वगैरे सीड जर घेतले, ते हायलम म्हणून एक इथे एक चुण लावल्यासारखं, बारीक असं बोटाने असं चुण लावल्यासारखं दिसते आपल्याला. हा ऍक्च्युली ते त्याचे प्लासंड आहे. ते प्लासंड वापरून प्लासंडला अटॅचमेंट केले किंवा ते ओव्हरला अटॅचमेंट केलेलं ते पार्ट तिथे राहिलेलं आहे. सध्या ते स्टॉक तिथे राहिलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, हायलम. त्याला हायलम म्हणायचं, हायलम पार्ट. सध्या सो व्हॉट इज अ हायलम म्हणलं तर, हायलम इज अ स्कॅर. स्कॅर म्हणजे एक मार्किंग ऑन द सीड कोट थ्रू विच द डेव्हलपिंग सीड वर अटॅच्ड टू द फ्रूट. जे सीड ते फ्रूटला अटॅचमेंट केलेलं ते पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणायचं, हायलम म्हणायचं. हे हायलमच्या वरच्या बाजूला जर बघितलं, बारीक ओपनिंग दिसते आपल्याला. इथे एक ओपनिंग आहे, दिस ओपनिंग इज नॉन एज अ मायक्रोपाईल. हे बघा इथं दिसतंय हायलम. हे हायलम आहे, हायलमच्या बाजूला एक ओपनिंग आहे, दॅट इज नॉन एज अ मायक्रोपाईल. हे मायक्रोपाईल मधून हे रॅडिकल आणि ते प्लिम्यूल ते बाहेर येणार आहे. ज्यावेळेला ते जर्मिनेट होतो, त्यावेळेला ते उगवते, सीड उगवत असताना या रॅडिकल आणि प्लिम्यूल कशातून बाहेर पडत आहे, मायक्रोपाईल मधून ते बाहेर पडणार आहे. सर, आणि त्याच्या बाजूला दोन बाजूला आपण कोटिलिडन दिसतात. सर, द कोटिलिडन आर ऑफन फ्लशी अँड फुल रिझर्व फूड मटेरियल. कोटिलिडन मध्ये काय असते, पूर्णपणे फूड साठवून ठेवलेलं असते, स्टोर्ड फूड असते ते आता. ओके. इट इज नॉट अ एंडोस्पर्म, इट इज नॉन एज द कोटिलिडन. कोटिलिडन मध्ये फूड साठवून ठेवलेलं असते आणि त्याच्या बाजूला रॅडिकल आणि प्लिम्यूल दिसते आपल्याला. आता कास्टर म्हणजे एरंडी, हे कास्टरचे सीड आहे. त्या कास्टरमध्ये त्याच्या आत एंडोस्पर्म दिसते आपल्याला.
सर डायकोटिलिडन मध्ये शक्यतो एंडोस्पर्म दिसत नसते, पण ते कास्टर हे डायकोटिलिडन प्लांट आहे त्यामध्ये एंडोस्पर्म दिसतात. त्यामुळे नीट परीक्षेला इज व्हेरी इम्पॉर्टंट. कास्टर प्लांट मध्ये एंडोस्पर्म आहे की नाही असा प्रश्न विचारला. कास्टर मध्ये एंडोस्पर्म आहे. जर एंडोस्पर्म असेल तर त्याला एंडोस्पर्मिक सीड म्हणायचं. आणि पी प्लांट मध्ये वाटाणामध्ये वगैरे एंडोस्पर्म नसतात. नसेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणायचं. सर म्हणजे कास्टरमध्ये एंडोस्पर्मिक सीड आहे. एंडोस्पर्म कसं तयार होतो, डबल फर्टिलायझेशन मुळे ते नंतर अभ्यास करणार आहे. डबल फर्टिलायझेशन झाल्यामुळे एंडोस्पर्म तयार होतो. हे ट्रिप्लॉइड असते, एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे. आणि बीन्स आणि ग्राम आणि पी प्लांट, बीन्स ग्राम आणि पी प्लांट मध्ये एंडोस्पर्म नसते, त्याला आपण काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणायचं. ओके, सो सीड्स आर एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्म असेल तर एंडोस्पर्मिक सीड, एंडोस्पर्म जर नसेल तर नॉन एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक सीड शक्यतो डायकोटिलिडन हे नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. आणि मोनोकोटिलिडन म्हणजे राईस, जॉवर हे सगळं नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. आणि डायकोटिलिडन प्लांट म्हणजे भुईमुग असेल किंवा इतर काही पी प्लांट असेल हे सर्व नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. ओके, आता आपण मोनोकोटिलिडन सीड बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ द मोनोकोटिलिडन सीड. मोनोकोटिलिडन सीडला आपण एक्झाम्पल घेतो मक्का, मेज. ओके, आणि ते एंडोस्पर्म आहे, तर पूर्णपणे ते भरलेलं आहे, ते स्टोर्ड फूड आहे, त्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. हा एंडोस्पर्म आपण ऍक्च्युली खाण्यासाठी वापरतो. आता ज्वारीचं पीठ किंवा ते गहूचं पीठ तयार करतो म्हटलं तर एंडोस्पर्मचे पीठ तयार करतो आपण, ते आपण खाण्यासाठी वापरतो. तेच आपण ते शेंगदाण्यामध्ये बघितलंय, तिथे एंडोस्पर्म नसतात, तिथं कोटिलिडन असतात. ओके, इथे एकच कोटिलिडन आहे. कोटिलिडन थोडाफार असा शिल्ड शेप मध्ये दिसतं. दिस इज द कोटिलिडन. हा एंडोस्पर्म स्टोर्ड फूड. सर तसंच ऑर्किड, बट सम ऑर्किड आर नॉन एंडोस्पर्मिक. ऑर्किड प्लांट आहे, जनरली मोनोकोटिलिडन सीड्स आर एंडोस्पर्मिक, बट ऑर्किड प्लांट मध्ये काय असते, नॉन एंडोस्पर्मिक सीड दिसणार. लक्षात ठेवायचं, ते नीट परीक्षेमध्ये विचारणार आहे. ओके, आता त्याला एक्झाम्पल सरील्स आणि सच मेज आणि मेज, राईस, व्हीट हे सगळं त्याला एक्झाम्पल येणार आहे. ते कोटमध्ये जे मेन डिफरन्स डायकोटिलिडन मोनोकोटिलिडन मध्ये ते आउटर कव्हरिंग टेस्ट आणि टगमन आहे, ते सेपरेशन करता येत नाही आपल्याला. सर यामध्ये टेस्टा टगमन सेपरेशन होणार नाही. किती दिवस पाण्यामध्ये बुडून ठेवलं त्याच्या टेस्टा टगमन सेपरेशन करता येत नाही. ते एकदम जोडून अटॅचमेंट कंडिशन मध्ये ते असणार आहे. ओके, हा एक डिफरन्स आहे. आता एंडोस्पर्म त्यामध्ये एकदम बल्की भरपूर दिसणार आहे, ते स्टोर्ड फूड आहे. आणि एंडोस्पर्मच्या खालच्या बाजूला इथं काय असतं, कोटिलिडन. हे कोटिलिडन आणि एंडोस्पर्म दोन्हीला सेपरेशन करण्यासाठी मध्ये एक लेअर दिसते बघा. हे लेअर पूर्णपणे असं आहे, त्याला आपण अल्युरॉन लेअर म्हणायचं. ओके, हा अल्युरॉन लेअर कशापासून तयार केलेला आहे, अल्युरॉन लेअर प्रोटीन पासून तयार केलेला आहे. सो अल्युरॉन लेअर इज अ प्रोटीनेशियस लेअर. ते कशासाठी आहे, डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म मध्ये असलेले स्टोर्ड फूड आणि ते फूड हे कोटिलिडनला वापरण्यासाठी ते मदत करतो. सर सीड उगवत असताना ते एम्ब्रिओ तयार होते, ते एम्ब्रिओला फूड पाहिजे, ते फूड एंडोस्पर्म देणार आहे. एंडोस्पर्म मध्ये असलेले फूड ते एम्ब्रिओला देण्यासाठी मदत करणारे एक आउटर कव्हरिंग आहे, दॅट इज नोन एज अल्युरॉन लेअर. आता आपण हे स्ट्रक्चर बघायचं कोटिलिडन. हा कोटिलिडन थोडाफार शिल्ड शेप मध्ये दिसतंय. शिल्ड शेप मध्ये व्हॉट इज ऍक्च्युअली शिल्ड शेप, असं शेप असेल तर त्याला आपण शिल्ड शेप म्हणतो. आपण शाळेमध्ये वगैरे ते बक्षीस देण्यासाठी शिल्ड वापरते ना, असा शेप, त्याला आपण शिल्ड शेप म्हणायचं. सो दिस इज नियर अबाउट ए शिल्ड शेप. ते शिल्ड शेप असलेले ते एम्ब्रिओ आहे किंवा ते कोटिलिडन, ते कोटिलिडनला आपण एक वेगळा शब्द दिलेला आहे, दॅट इज ते स्कोटलम. त्याला स्कोटलम म्हणायचं. सो दिस इज द स्कोटल. हा संपूर्ण स्ट्रक्चर त्याला स्कोटलम म्हणायचं. स्कोटलम मध्ये एका बाजूला प्लिम्यूल, इथं प्लिम्यूल दिसतंय आणि खालच्या बाजूला रॅडिकल दिसतं. आणि ते प्लिम्यूलला एक कव्हर आउटर कव्हरिंग दिलेलं आहे, ते कव्हरला कोलिओप्टाईल म्हणायचं. आणि रॅडिकल सुद्धा एक आउटर कव्हरिंग दिलेलं आहे, त्याला आपण कोलिओरायसा म्हणायचं. कोलिओप्टाईल आणि कोलिओरायसा. सर सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ए मोनोकोटिलिडन सीड. सो मोनोकोटिलिडन सीड एंडोस्पर्मिक सीड आहे, पण ऑर्किड मध्ये ते नॉन एंडोस्पर्मिक आहे. आणि कॉमनली एक्झाम्पल मक्का, मेज, जॉवर, राईस असं याच्यामध्ये हे मोनोकोटिलिडन किंवा एंडोस्पर्मिक सीड दिसतात. आणि त्यामध्ये एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आहे, आणि ते एंडोस्पर्म कोटिलिडन मधून सेपरेशन करण्यासाठी अल्युरॉन लेअर आहे. आणि कोटिलिडन शिल्ड शेप दॅट इज नॉन एज स्कोटलन. त्यामध्ये प्लिम्युलर रॅडिकल, प्लिम्युलर आउटर कव्हरिंग कोलिओप्टाईल, रॅडिकलचं आउटर कव्हरिंग कोलिओरायसा. सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द मोनोकोटिलिडन सीड. सो दिस मच टुडे. सो we will go to the further study in the next lecture. Okay, thank you very much.